आपली एक साधनं चालू आहे म्हणून जीवाला सुख होतं. पारमार्थातलं सुख हे देहाला होत नाही, जीवाला सुख होतं. हा शब्द वापरला तुकोबारांनी, बहु म्हणून. बहु या शब्दाचा अर्थ असा आहे, मिळवताना कठीण असतं, मिळाल्यानंतर परिणाम चांगला असतो, ते परमार्थातलं सुख असतं. दुसरं एक सुख असतं, मिळवताना बरं वाटतं, परिणाम वाईट असतो, ते दुसरं सुख असतं. तिसरं एक सुख असतं, मिळवतानाही वाईट असतं, मिळाल्यानंतरही वाईट असतं आणि त्याचा परिणाम वाईट असतो. मी फक्त गोव्या सांगतो बरं का, त्याचा विस्तार करत बसतो. चंदनाचे गुड सरकी जशी द्वाडका निदानाचे तोंडली वशिया, हे ज्ञानोबारात मिळवताना कठीण, मिळाल्यावर चांगलं आहे. दुसरं एक सुख असतं, मिळवताना बरं वाटतं, थोडा विस्तार करतो त्याचा. ज्ञानोबाराचं म्हणणं आहे म्हणून बरं. ज्ञानोबारा म्हणतात 50,000चा महाराज आणायचा पुढचे, हसताना बरं वाटतं म्हणतात ज्ञानोबारा, पण पैसे जमा करताना कठीण जातं. ज्ञानोबाराचं मत आहे. काली काली निघता गावो होय दैसा उत्साह काहीनावर हे हा विस्तारला. ज्ञानोबारा तुम्हाला बरं वाटलं अगोदर, पण त्याचा परिणाम वाईट आहे. तिसरं एक सुख असं असतं, मिळवताना वाईट असतं, मिळाल्यानंतरही वाईट असतं आणि त्याचा परिणाम वाईट असतो. ज्ञानोबारा त्याचा विस्तार करताना म्हणतात, अखात्याचे खाणी आप्याचे पेनी स्वयंश्री सन्निधाने होई जे सो. हे मिळवताना वाईट, मिळाल्यानंतर वाईट, त्याचा परिणाम वाईट आहे. परमार्थाचं सुख मिळवताना कठीण जाईल, पण मिळाल्यानंतर कधीच न संपवणारं सुख असतं. ते म्हणून बहु शब्द वापरला. तुका म्हणे सुख बहु झाले जीवा झाला. कशाचं सुख झालं तुम्हाला? घडलिया सेवा विडवाची, देवाचीच सेवा करायची आणि देवाच्याच संगतीपर्यंत पोहोचायचं, हे मिळवून देणारं सुख आहे. तुकावऱ्याचं जीवन एक सुखी जीवन होतं, पण आज सध्याच्या कीर्तनकाराला अशी सवय लागली आहे, तुकोबाराचं दुर्दैव सांगायची सवय लागली आहे. पण तुकोबारांनी त्यांच्यासाठी अभंग केले तर आपल्यासाठीच. बरेच जण रंगवून सांगतात आम्ही सदैव सुडके म्हणून. हे तुकोबाराचं जीवन नाही, हे आपलं जीवन सांगितलं तुकोबाराने. तुकोबाराचं जीवन सांगत नाही तुकोबाराने. तुकोबाराचं जीवन जर बघायचं असलं, तुकोबारे असे कपडे घालत नव्हते. वसंतराव कपडे कसे घालत होते तुकोबाराच्या भाषेमध्ये? सर्व सुख ल्यालो. तुकोबारात कपडे घालतच नव्हतं, मी सुख लिहित होतो अंगामध्ये सुख. सर्व सुख ल्यालो, सर्व आलं मला. गादी कसली होती झोपायला महाराजाला? कापसाची गादी नव्हती महाराजाला. सुखाचे शेजेवरी सुखावर झोपत होते महाराज. सुखावर खात असताना आनंदाचे लाडू खात होते आणि ढेकर आनंदाचे देत होते. असं जीवन करायचं. तुकोबारात तुका म्हणे सुख बहु झाले जीवा. कशाचं सुख झाले तुम्हाला? घडलिया सेवा विठोबाची. आम्ही देवाची सेवा केली. सेवा म्हणजे चिंतन केले, सेवा ती आवडली. नाम भेदा भेद का मनवरणी, सेवा नाम भक्ती आहे. आणि भक्तीतून तुकोबारात संग सुख याची भक्ती आम्ही केली. सांगून उद्वेग याचे सुख आम्हा झाले घरीता याचा संग पळाली उद्वेग सांगून झाली सेवा. भगवंताच्या रोगुलवाच्या तुकोबाराच्या ज्ञानोबाराच्या शंकरांच्या चरणी समर्पित करू. बोलत असताना माझ्याकडून काही अपशब्द गेले की माझ्या वाणीचा दोष आहे. मोठी मोठी मंडळी आम्हाला कधी कधी भीती वाटते होती. सगळी मंडळी शिकलेली विद्वान असतात, समोर असलेले नाव सगळ्याची माहिती नाही आम्हाला. आम्ही आजचा जो कीर्तन आहे का कीर्तनकार, हे कीर्तनकार म्हणजे शेतकरी आहे. शेतात बसल्या बसल्या अभ्यास करायचा, असं कुठेतरी मंडप गाठून सांगत राहणार. पण एवढा आहे, सध्याच्याला शेतीचं काम करायचं बंद झालंय. शेतकरी आहे सांगण्याचा प्रयत्न करत असताना मात्र बऱ्याचशा काही गोष्टी जर चुकत असल्या तरी सगळी माणसं प्रेमानं आपल्याला मान्य करतात असं ती म्हणून गुरुजीसारखी मंडळी, अशी मोठी मोठी मंडळी. मी बोलत असताना मला वाटायचं ही प्रमाण म्हणताना एवढं गोड लागलंय, आपलं बोलणं म्हणजे ॲडव्हर्टाईज आल्यासारखं व्हायला का म्हणून. पण उभा केल्यावर काहीतरी सांगावं लागत असतं.
एक मात्र आहे, काय बोलावं कळत नाही मलाही मान्य आहे.